नमस्कार, मी सचिन चव्हाण, एमसी न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हील, द स्पिरिट टू केअर। ज्ञान संजीवनी फाउंडेशन स्कूल शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश सुरू। भाजप आमदार नारायण कुचे यांच्या गाडीला अपघात झाला असून या अपघातात 3 जण जखमी झालेत। अपघात झाला त्यावेळी आमदार नारायण कुचे हे गाडीत नसल्याचं समोर आलंय। छत्रपती संभाजीनगर येथून पंढरपूरकडे जात असताना हा अपघात घडलाय। जालना जिल्ह्यातील बदनापूर मतदारसंघाचे भाजप आमदार नारायण कुचे यांच्या गाडीचा मोठा अपघात झाला। धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील जामखेड शिवारात हा अपघात घडला। अपघातग्रस्त गाडीत आमदार नारायण कुचे नव्हते, तर त्यांचे चालक, सुरक्षा रक्षक आणि एक सहकारी प्रवास करत होते। छत्रपती संभाजीनगरहून पंढरपूरकडे दर्शनासाठी जात असताना रस्त्यावरील वळणावर चालकाच्या गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला। या अपघातात चालक, सुरक्षा रक्षक आणि एक सहकारी असे 3 जण जखमी झाले असून त्यांच्यावर जालना येथे उपचार सुरू आहे। या अपघातात फॉर्च्युनर गाडीचं मोठं नुकसान झालंय। या अपघातात दत्तात्रय सवडे, जिल्हा सरचिटणीस अनिल कोलते आणि वाहन चालक ऋषी कुबेर हे जखमी झाले। सकाळी 4 वाजता छत्रपती संभाजीनगर मी राहत्या धरून दरवर्षीप्रमाणे भगवंत पांडुरंगाच्या दर्शनाला आणि दिंडीमध्ये जात असतो आणि जात असताना आम्ही सर्वच होतो, कार्यकर्ते आम्ही फॅमिली सहित होतो। जामखेड फाट्यावर आमचे कार्यकर्ते 1 जण राहिले म्हणून आमचे भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे सरचिटणीस आदरणीय अनिलराव कोलते पाटील ते म्हटले की मी 1 जणाला घेऊन येतो, तुम्ही इथे थांबा। मग आम्ही जामखेड फाट्यावर थांबलो आणि ते बदनापूरला राहतात म्हणून त्यांना घ्यायला गाडी आली। तेव्हा दुर्दैवाने जामखेडच्या टर्नवर गाडीच्या ड्रायव्हरचं म्हणणं बा कुत्रा समोर आलं, त्याला वाचवण्यासाठी गेलं असतं। गाडीची 2-3 पलटे झाले आणि ॲक्सिडेंट झालं। दुर्दैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे सरचिटणीस आमचे त्या गाडीत होते, अनिलराव कोलते पाटील आणि माझं बॉडीगार्ड दत्तात्रय सवडे साहेब आणि आमचे ड्रायव्हर हे 3 जखमी आहे। मी त्यांना ताबडतोब काढलं, पूर्ण काचा फोडल्या गाडीच्या आणि मी स्वतः, मला जेव्हा माहीत झालं 2 मिनिटाच्या अंतरावरच मी दुसऱ्या गाडीत गेलो। माझी दुसरी गाडी बी होती, त्या गाडीत गेलो, माझी दुसरी गाडी असताना, आणि मी जाऊन त्यांना काढून ताबडतोब तलावतीमध्ये हॉस्पिटलला ॲडमिट केलं। CT स्कॅन, MRI सगळं झालंय। आता तब्येत थोडी स्टेबल आहे। भगवंत पांडुरंगाच्या आशीर्वादामुळे आणि मतदारसंघाचे, जालना जिल्ह्याच्या सर्व जनतेच्या आशीर्वादामुळे मी सुखरूप आहे, आपल्यासमोर बोलतोय। पण माझे 3 लोक चांगले हो, लवकरात लवकर अशी भगवंत पांडुरंगाच्या चरणी, आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना करतो। रामकृष्ण हरी। बरोबर बोललो ना? जालना शहरात अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाविरोधात येत्या 21 जुलै रोजी मंगळवारी भव्य उपवर्गीकरण विरोधी संघर्ष मोर्चा काढण्यात येणार आहे। या मोर्चाचे नेतृत्व आनंदराज आंबेडकर करणार असून माजी मंत्री राजकुमार बडोले, बबनराव घोलप आणि संविधान अभ्यासक डॉक्टर सुरेश माने यांची यावेळी प्रमुख उपस्थिती राहणार आहे। मोर्चामार्फत आरक्षणासंदर्भातील विविध मागण्या शासनाकडे मांडल्या जाणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे। जय भीम, जय संविधान, चलो जालना अशा घोषणांसह उपवर्गीकरण विरोधी संघर्ष मोर्चा येत्या 21 जुलै 2026 मंगळवार रोजी सकाळी 11 वाजता जालना शहरात काढण्यात येणार आहे। हा मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक मस्तगड येथून सुरू होऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे। या मोर्चाचं नेतृत्व आनंदराज आंबेडकर करणार आहेत। मोर्चामध्ये माजी सामाजिक न्यायमंत्री तथा आमदार राजकुमार बडोले, अखिल भारतीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी मंत्री बबनराव घोलप तसेच संविधान अभ्यासक डॉक्टर सुरेश माने यांची विशेष उपस्थिती राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली। या मोर्चामार्फत शासनाकडे 4 प्रमुख मागण्या करण्यात येणार आहे। त्यामध्ये अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे अ-ब-क असे करण्यात आलेले उपवर्गीकरण रद्द करावे, SC समाजाला 20% आरक्षण लागू करावे, उपवर्गीकरणासाठी नियुक्त करण्यात आलेल्या न्यायमूर्ती बदल समितीचा अहवाल तात्काळ रद्द करावा, तसेच आरक्षणाची 100% अंमलबजावणी करून सर्व रिक्त आरक्षित पदे तातडीने भरावीत, या मागण्यांचा समावेश आहे। मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचं आवाहन आयोजकांनी समाज बांधवांना केलं असून जालना शहरात या मोर्चाकडे लक्ष लागलंय। सर काय सांगाल, आज पत्रकार परिषद घेतली, काय आहे?
आजच्या पत्रकार परिषदेमध्ये 21 तारखेला अ ब क वर्गीकरण रद्द करावा या प्रमुख मागणीच्यासाठी जालना जिल्ह्यातील सर्व आंबेडकरी विचाराच्या संघटना, बौद्ध महासभा, पक्ष या सर्वांच्या वतीनं ही पत्रकार परिषद आयोजित केली आणि ते अ ब क वर्गीकरण रद्द करावं ही प्रमुख मागणी आहे। या मागणीला आम्ही सर्वांनीच आनंदराजे आंबेडकर यांनी उपस्थित राहावं, भीमराज आंबेडकर यांनी उपस्थित राहावं। त्याच्यामध्ये बडोले साहेब आहेत, घोलप साहेब आहेत, हे सुद्धा या मोर्चाला उपस्थित राहण्यासाठी सुरेश माने साहेब हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत आणि आम्ही सर्व लोकांनी एकत्रितरित्या यांना बोलवण्यासाठी ठरवलेलं आहे आणि ते या प्रश्नावर मुंबईला मोठा प्रचंड मोर्चा काढून अ ब क वर्गीकरण रद्द करण्याची लढाई त्यांनी सुरू केली। त्याला आमचा पाठिंबा आहे आणि आम्ही त्यांच्या सोबत आहोत। अ ब क वर्गीकरण रद्द व्हावं ही प्रमुख मागणी याच्यामध्ये आहे। बदर समितीचा अहवाल रद्द करावा आणि आमच्या असलेल्या आरक्षणाच्या हक्कामध्ये शासनानं जे कमी पडले ते पूर्ण करावा आणि या मोर्चामध्ये सर्व लोकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन करण्यासाठी आज पत्रकार परिषदेमध्ये आम्ही आपल्या समोर आहोत। आम्ही सर्व पक्षाच्या सगळ्याच्या वतीनं पुन्हा एकदा आवाहन करतो की 21 तारखेला बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून निघणाऱ्या मोर्चामध्ये सर्व आंबेडकरी विचाराच्या लोकांनी सर्व 59 जातीच्या अ ब क वर्गीकरण रद्द करण्याच्यासाठी ज्यांचा आरक्षणामध्ये ज्यांचा सर्वांचा सहभाग आहे या सर्व जातीच्या समाजाच्या लोकांनी सहभागी व्हावं आणि शांततेने येऊन या मोर्चात सहभागी व्हावं ही एक आव्हान सर्वांच्या वतीनं करतो। आजच्या याच्यामध्ये सर्व पक्षाचे आमचे कार्यकर्ते आलेत आणि मोठ्या संख्येने मोर्चा होईल असं आमचं सर्व। जालना छत्रपती संभाजीनगर महामार्गावर शनिवारी दुपारी बदनापूर तालुक्यातील दावलवाडी शिवारात भीषण अपघात घडलाय। छत्रपती संभाजीनगरहून जालन्याकडे येणाऱ्या एका भरधाव वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कारने समोरून येणाऱ्या मालवाहू जीपला जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडलाय। ही धडक इतकी भीषण होती की दोन्ही वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। या अपघातात कार आणि मालवाहू जीपमधील मिळून 3 ते 4 जण जखमी झाले। स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढलं आणि उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केलं। अपघातानंतर काही काळ जालना छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती। घटनेची माहिती मिळताच बदनापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी वाहतूक सुरळीत करत पंचनामा सुरू केला। प्राथमिक माहितीनुसार भरधाव वेग आणि वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। या प्रकरणी उशिरापर्यंत बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती। याबरोबरच हे बातमीपत्र इथं संपलंय। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत राहा MC न्यूज जालना। नमस्कार। आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT फैसला जो मजबूत हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबर चौफुली, जालना। महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध। मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम। उपलब्ध सुविधा ICU, NICU, जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट, CCU, एंजियोग्राफी सुविधा,
एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियाक ॲम्ब्युलन्स उपलब्ध. महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी. मत्स्योदय शिक्षण संस्था संचलित अंकुशराव टोपे महाविद्यालय, जालना कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालय येथे प्रवेश देणे सुरू आहे. महाविद्यालयास बँगलोर येथील नॉर्थ मार्फत पूर्ण मूल्यांकनात 3ऱ्या सायकलमध्ये अ दर्जा प्राप्त करणारे जालना जिल्ह्यातील प्रथम महाविद्यालय. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या शैक्षणिक अंकेक्षणात अ दर्जा प्राप्त केला असून आयएसओ प्रमाणे 2026-27 प्रमाणे नॅक ओरिएंटेड निसर्गरम्य वातावरणातील महाविद्यालयात आपला प्रवेश आजच निश्चित करा. कनिष्ठ महाविद्यालयात कला, वाणिज्य, विज्ञान आणि HSC व्हॅकेशनलसाठी 11वी आणि 12वी वर्गात प्रवेश देणे सुरू आहे. विज्ञान शाखेसाठी रॉक सायन्स, इलेक्ट्रॉनिक विषयांची विशेष उपलब्धता. 11वी आणि 12वी साठी व्यवसायभूमिक कोर्सेस, अकाउंटिंग, फायनान्शियल अँड ऑफिस मॅनेजमेंट, मार्केटिंग अँड डिटेल मॅनेजमेंट, लॉजिस्टिक मटेरियल मॅनेजमेंट यासाठी विशेष प्रवेश देणे सुरू. वरिष्ठ महाविद्यालयात BA, BCom, BSc, BCA या वर्गातून नवीन शैक्षणिक धोरणानुसार प्रवेश देणे सुरू आहे. BA या प्रथम वर्ष प्रवेशासाठी उपलब्ध विभाग. MA यासाठी उपलब्ध विषय आहे मराठी, हिंदी, इंग्रजी, भूगोल, मानसशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, लोकप्रशासन आणि अर्थशास्त्र. MCom, MSc संगणकशास्त्रामध्ये प्रवेश देणे सुरू आहे. PhD साठी उपलब्ध संशोधन केंद्र, संशोधन विषय इंग्रजी, भूगोल, मानसशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, मराठी, हिंदी, वाणिज्य, लोकप्रशासन, अर्थशास्त्र. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी महाविद्यालयातर्फे विशेष प्रयत्न. क्रीडापटूंसाठी विशेष क्रीडा सुविधा, संगणकीकृत ग्रंथालय, मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह, विविध स्पर्धा परीक्षांची तयारी. क्रीडा विभागाद्वारे मिलिटरी आणि पोलीस प्रशिक्षण, नीट, JEE, CET परीक्षेची तयारी. सुसज्ज सांस्कृतिक विभाग, विविध शैक्षणिक उपक्रम आणि नियमित तासिका. आमचा पत्ता मोतीबाग, रेल्वे ओव्हरब्रिज जवळ, जुना जालना. प्रवेश माहितीसाठी संपर्क उपप्राचार्य डॉक्टर संजय पाटील 8275 51 56 92. उपप्राचार्य प्राध्यापक पांडुरंग खोजे 9421 68 85 68. प्राचार्य डॉक्टर दादासाहेब गजहंस 87 88 11 97 61. अंकुशराव टोपे महाविद्यालय, जालना. प्रवेशासाठी आजच संपर्क करा. देवगिरी इंग्लिश हायस्कूल, जालना. शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी इयत्ता नर्सरी ते 10वी पर्यंत प्रवेश देणे सुरू आहे. आमची वैशिष्ट्ये: सर्व सुविधांनी युक्त नवीन इमारत, विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा, उच्च शिक्षित कुशल शिक्षक वर्ग, मर्यादित प्रवेश, वेळोवेळी शैक्षणिक सहलींचं आयोजन. देवगिरी इंग्लिश हायस्कूल, गायत्री लॉन्सच्या पाठीमागे, अंबड चौफुली, जालना. संपर्क क्रमांक 9371261777 आणि 9623756132. आजच तुमचा प्रवेश निश्चित करा.